नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत? तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत आहेत ना? मजेतच पाहिजेत. मित्रांनो, आज सुद्धा आपल्याकडे ट्रेनिंग होती आणि रत्नागिरी त्याच्यानंतर भरपूर अशा लांबून पुण्यापासून जुन्नरपासून लोक आलेत. तर त्यांना आज विचारूया की त्यांना ट्रेनिंग कशी वाटली. तर सर, तुम्ही कुठून आलात? मी रत्नागिरीतून आलो सर. कसं ट्रेनिंग तुमची एकदम म्हणजे आमच्या गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही कोंबड्याच्या भाषेत इसकडून सांगितलं सगळं आम्हाला आणि खूप समजण्यासारखं भेटलं आम्हाला. आलं लक्षात? जास्त समजण्यासाठी अवघड गेलं नाही काय आम्हाला. बरोबर आहे. तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग? छान. तुम्ही जे आम्हाला प्रशिक्षण दिलं ते म्हणजे आम्ही गेलो 2-3 ठिकाणी असं फिरलो, पण तुम्ही जे समजून सांगितलं त्या पद्धतीने कुणी सांगितलं नव्हतं. तुम्ही छान पद्धतीने. तुम्हाला कसं वाटलं? आम्ही अजूनपर्यंत 4-5 पोल्ट्री फार्मला आम्ही सर्व व्हिजिट दिलं, पण त्या ठिकाणी आम्हाला तुमच्यासारखं मार्गदर्शन नाही भेटलं. मग ते आज आता तुम्ही एवढं लांबून आला तर त्यांचं समाधान आहे का? समाधान आहे, नक्की समाधान आहे आमचं. भविष्यात आपण रत्नागिरीमध्ये नक्की ट्रेनिंग ठेवूया. नक्की ठेवूया. नक्की. हॅशटॅग पोल्ट्रीवाला. तुम्ही जुन्नरचे, कसं वाटलं ट्रेनिंग तुम्हाला? एकदम योग्य होतं. पिल्लापासून तर मोठ्या कोंबडीपर्यंत प्रत्येक आजार परिपूर्ण माहिती, योग्य माहिती एकदम एक नंबर भेटली. ओके. तुम्ही कुठून आलात? शिरसाड विरारवरून आलेत. कसं वाटलं ट्रेनिंग? ट्रेनिंग तर एकदम व्यवस्थित होतं सगळं. प्रत्येक ठिकाणी काय झालं तर लाखो रुपये कमवा, हे कमवा ते कमवा, पण इथं आल्यावर समजतं का लाखो रुपये कमवायच्या आधी नुकसान पण भरपूर आहे. ते पण तुम्ही म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्ट आपण समोर ठेवतो. लाख रुपये तर कमवायला ते आपल्याला तुम्ही जेव्हा वाचवायला शिकणार आहेत तेव्हा तुम्हाला ते लाख रुपये येणारच आहेत. पण आधीच लाख रुपये कमवायची स्वप्न बघण्यापेक्षा पुढे तुम्ही आधी त्या गोष्टी बघा आणि त्यानंतरच सुरू करा. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं, मस्त वाटलं. ऑनलाईन ट्रेनिंग सुद्धा घेतली होती, बाकीच्या ठिकाणी पण घेतली होती, पण अशी इच्छा होती की आपण ऑफलाईन ट्रेनिंग घेतली तर तिथे काय वेगळं शिकायला भेटेल हे बघण्यासाठी आलो होतो आणि खूप शिकायला भेटलं. खूप चांगलं शिकायला भेटलं, प्रॅक्टिकल पण बघायला भेटलं आणि बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. तुम्हाला कसं वाटलं? मी नवीनच आहे याच्यात. घरी आई कोंबडी वाढवते, ते बघतोय कसे वाढतात नंतर मरतात. असा विचार केला होता. आता ह्याच विचार नाही आला होता मी आज 100 पिल्ले घेऊन जाणार ना वाढवणार त्या, पण आता विचार करतो नाही, पूर्ण महिन्याचं पहिले मॅनेजमेंट करेन आणि मगच 100 पिल्ले न्यायचा विचार करेन. ओके, धन्यवाद. मॅडम सुद्धा आल्यात. तर तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग? खूप छान वाटलं. जी गोष्ट माहित नव्हती ती इथे येऊन समजली आम्हाला आणि तुम्ही ज्या पद्धतीत आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं ती खूप छान माहिती होती. थँक्यू त्याबद्दल. तुम्ही ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे भविष्यामध्ये त्यांनी ह्या कुक्कुटपालनाकडे वळलं पाहिजे का? म्हणजे एक हाऊस वाईफ म्हणजे फक्त घर आणि मुलं सांभाळण्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ह्या गोष्टीकडे वळलं पाहिजे का? साहजिक आहे, वळलं पाहिजे, कारण की हाऊस वाईफ म्हणजे घरातच राहिली पाहिजे असं नाहीये. हा असा एक बिझनेस आहे की तुम्ही घर सांभाळून सुद्धा करू शकता आणि याच्यात प्रॉफिट पण आहे. साहजिक लॉस आहे पण प्रॉफिट पण तेवढा आहे आणि तुम्ही जेवढ्या मनापासून कराल तेवढं तुम्हाला. आता कसं आहे की आपल्या प्रत्येकाच्या गावा ठिकाणी घराच्या मागे 1, 2, 4, 5 गुंठे तर कशी जागा असते आणि त्या ठिकाणी घर काम करून सुद्धा तुम्ही एक पार्ट टाइम जॉब या हिशोबाने तुम्ही हे काम करू शकता. तर तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे? असं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही काय विचार आहे? साहजिक आहे, मला ह्या बिझनेस मध्ये पुढे जायचं आहे. तर सध्या तरी आता मी हे जे ट्रेनिंग घेतलंय तर ते कसं पुढे करत न्यायचं आहे, म्हणजे आपला कमी लॉस होऊन आपण प्रॉफिट कडे कसं जाणार हे पहिले मला बघायचं आहे आणि नीट स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करायच्या. ओके सर, तुम्हाला काय करायचंय? नमस्कार सर, उमेश सरांचे व्हिडिओ बघून मी इथे येण्यासाठी खूप दिवसाचा प्रयत्न करत होतो आणि आज सक्सेसफुल आलो. सरांनी सांगितल्याप्रमाणे रोगावरचं नियंत्रण, रोग कसे येतात, काय मॅनेजमेंट असलं पाहिजे, पूर्ण पोल्ट्रीच्या आजूबाजूचा परिसर कसा असला पाहिजे, हा नीट आणि चांगल्या पद्धतीने उमेश सरांनी समजवलेला आहे आणि खरंच मला खूप म्हणजे इच्छा होती आणि ती माझी पूर्ण झालेली. तुम्ही बॉयलर फार्मिंग सुद्धा करताय बरोबर आहे? मग तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे, तरी तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? म्हणजे सर कसं असतं माहितीये का, शिक्षण कोणत्याही फील्ड मधले घ्या ते कमीच असतं आणि बॉयलरचं असो या गावठीचं असो, शिक्षण ते शिक्षण असतं. सो मला ते घ्यायचं होतं, मी आलो. ओके, तुम्ही काय करताय सध्या? मी ह्या वर्षी 11वीला आहे. गेल्या वर्षी 10वीची परीक्षा दिली. ओके, मग ह्या क्षेत्रामध्ये कॉलेज पार्ट टाइम, जसं तुम्हाला सांगायचं सगळ्यांना सांगायचं आहे की पार्ट टाइम मी सुद्धा टेलरिंग, म्हणजे कॉलेज करताना मी टेलरिंग काम करायचो, येऊन कपडे शिवायचो आणि त्यानंतर मी कॉलेज पूर्ण केलं, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, डिप्लोमा केला.
तर हा कुक्कुटपालन व्यवसाय सुद्धा असाच आहे की जे कॉलेज लोक करतायत, पोरं करतायत, तर त्यांनी हा पार्ट टाइम जरी केला आणि इतर वेळेस जे कॉलेजला ज्यावेळी जातील त्यावेळी घरच्यांकडे सोपून जरी केला तरी हा व्यवसाय बऱ्यापैकी सक्सेस करू शकता. तर तुमचा प्लॅन काय आहे? आधी शिक्षण पूर्ण करायचं, मग ओके मोठा भाऊ आहे त्याच्या जोडीदार त्याला ओके सपोर्ट करायचा. ओके, तर धन्यवाद सर्वांचे. तुम्ही एवढा आज भरपूर असा पाऊस आहे आणि मला वाटलं नव्हतं की एवढा पाऊस आहे तेवढे लोक येतील, तरी बऱ्यापैकी भरपूर लोक आले आणि सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही आलात, तुम्ही ट्रेनिंग प्रॉपर अशी घेतलीत. धन्यवाद.